नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल VG क्लासेसवरती। तर बघा मित्रांनो, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये लवकरच जे आहे आपल्याला बंपर भरती ते बघायला मिळणार आहे। आणि ही जी भरती आहे तब्बल 1000 पदासाठी बघा ही भरती येथे असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण या भरती संदर्भात माहिती येथे घेणार आहोत आणि नक्की जे जाहिरात आहे किती तारखेला पडणार ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही आपले जे आहे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारे सरळ सेवा भरती संदर्भात जे आहेत महत्त्वाच्या अपडेट जे आहेत ते देत असतो। त्यासोबतच जर आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर पहा मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा हा आपला व्हिडिओ। तर पहा तुम्ही ते बघू शकता की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जे आहे सुमारे 900 ते 1000 जागांसाठी जे नोकर भरती करण्याचा मार्ग ते मोकळा झालेला आहे। त्यासोबतच सहकार विभागाने या नोकर भरतीस परवानगी दिली आहे। त्यानुसार शासकीय पॅनलवर संस्थेच्या मार्फतच ज्या नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे आणि येत्या 20 ते 25 दिवसात जे नोकर भरतीची जी प्रक्रिया सुरू होणार आहे मित्रांनो। म्हणजेच बघा, तुम्हाला जे आहे तयारीमध्ये ते राहायचं आहे। येणाऱ्या 20 दिवसामध्ये जे आहे ही जाहिरात इथे पडणार आहे आणि जाहिरात पडतात जे आहे मित्रांनो, ही जे जिल्हा परिषद जिल्हा जे बँक असते यामध्ये जी भरती प्रक्रिया आहे लवकर पार पडल्या जाते। म्हणजे शक्यतो तुमच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये जी आहे पूर्ण जी भरती प्रक्रिया आहे ते पार पडली जाते मित्रांनो DCC बँकेची। आणि त्यासोबतच बघा, मागील काही वर्षापूर्वी जे आहे जिल्हा बँकेत नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, मात्र त्यावेळी काही आगामी बँकेच्या निवडणुका तसेच लांबणीवर पडलेल्या निवडणुका यामुळे जे आहे ही जे निवडणूक प्रक्रिया जी थांबवण्यात आली होती आणि त्यानंतर जे आहे नूतन संचालक मंडळाने नोकर भरतीचं जे आहे करण्याचा निर्णय घेतला। मात्र याच दरम्यान जे आहे राज्य शासनाने सहकारी संस्थांसाठी नोकर भरती करायची असेल तर त्यासाठी पॅनल निश्चित केले आणि याच पॅनलवरील संस्थांकडून जे आहे नोकर भरती करण्याचे बंधन शासनाने घातले। आणि या संदर्भात बँकेने सहकार विभागाने या संदर्भातील जे आहे अभिप्राय मागविला असता सहकार विभागाने सुद्धा पॅनलवरील संस्थेमार्फतच भरती प्रक्रिया राबवावी असे नमूद केले। आणि बघा, त्यासोबतच जे अध्यक्ष आहेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे यांचं बघा इथे यांनी काय म्हटलेलं आहे, तर जिल्हा बँकेचे लिपिक व अन्य अशा सुमारे 900 ते 1000 जागांसाठीची जी भरती प्रक्रिया 20 ते 25 दिवसात सुरू केली जाणार असल्याची जी माहिती आहे। तसेच राज्य शासनाने नेमलेल्या अधिकृत संस्थेमार्फतच जे नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे असं जे वक्तव्य आहे ते अध्यक्ष जे आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बघा इथे यांनी केलेलं आहे। तर बघा, अशा प्रकारे जे आहे ही जी जाहिरात आपल्याला लवकर ते बघायला मिळणार आहे। आणि बघा, जाहिरात पडताच तुम्हाला जे आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती कळवण्यात येणार मित्रांनो। तर पहा, व्हिडिओ थांबूया, इथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।